नाही दाखवला. का? की आकाश सारखा कोणी सापडायची वाट बघत होता? पण मग काय हो, तुम्ही आता बनीला कसं सांगणार? त्याचा खरा बाबा या जगात नाहीये, तो वरती गेलाय. कसं सांगणार तुम्ही? प्लीज त्याला नका सांगू, त्याला खूप वाईट वाटेल. नाही हो, मी कसं सांगेन? आपण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांच्या कल्याणाकरता, त्यांच्या चांगल्यासाठीच करत असतो की नाही? मग कसं सांगेन मी? मुलांच्या सुखात आपलं सुख, माझं पण तेच आहे. एकदा का वसू आणि बनीच्या भविष्याची चिंता मिटली की तुम्ही पण तेवढेच सुखी होणार बघा. हो. पण आता मात्र माझं टेन्शन वाढलंय हो. तर काय झालं? अहो, आमच्या मुली चिनू मनू, त्यांना वसुंधरा अजिबात आवडत नाहीये. खरं तर त्यासाठीच हा पिकनिकचा घाट घातलाय. मला स्वतःला काही असल्या गोष्टी आवडत नाहीत, पण म्हटलं तेवढा एक चान्स तुमच्या मुलीला आमच्या मुलींची मनं जिंकायचा. नाही नाही, मला खात्री आहे आमची वसू त्या दोघींची मनं जिंकून घेईल. हो, तसाच एक चान्स मी तुम्हाला देतेय. हे लग्न निर्विघ्नपणे आणि सुखाने आनंदाने पार पाडायचं असेल ना, तर तुम्ही लवकरात लवकर वसू आणि बनीच्या नावाने प्रॉपर्टी करून टाका. काय आहे ना, दुसरी एखादी बाई असते ना, तर स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करा म्हणाली असती. पण मी म्हणलंय का तुम्हाला तसं? नाही ना, तुमच्याच मुलीच्या नावावर तर करायला सांगतेय. हा? तेवढं बघा, लवकरात लवकर भविष्यातही तसंच राहणार आहे बरं का ते. हा, बघा, लवकरात लवकर करता आलं तर करा. चांगला वकील वगैरे हवा असेल तर सांगा मला. नाही नाही, आमचे प्रयत्न चालू आहेत, करतोच आम्ही आता लवकर. नाही नाही, आता प्रयत्न नाही, आता सक्सेस मिळूच दे. मिळवाच. Knock it out! Knock it out! Oh, knock it out! नाही चिटी नको करूस, आउट आहेस तू. काय काय चला बांधा वसुंधराला. So let's get back to the business. बिझनेस सिंपल आहे. आय नो, हे काम तूच करू शकतोस. तुझी किंमत सांग. नाही मॅम, पैशांनी तुम्ही मला विकत घेऊ शकत नाही. अच्छा, हे बघ, उगाच इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करू नकोस आणि टाइमपास तर अजिबात करू नकोस. हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तो ओनर म्हातारा आहे आणि त्याची मुलं परगावी असतात. ती मुलं जर का इथे आली ना, तर हे प्रकरण अधिकच अवघड होईल. 7 दिवस. नाहीतर असं करूया, चला 5 दिवसात काम करून टाकलं तुमचं. हा शब्द आहे तुम्हाला लकीचा. कसं आहे ना मॅम, लकीच्या न्यायालयात न्याय एकदम फास्ट होतो, एकदम फास्ट. आणि तुझा मोबदला? माझा मोबदला एकदम सिंपल आहे. आज मी तुमचं हे काम करून देतोय आणि मग हे काम तुमच्यावर उधार राहिलं
कारण उद्या जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन आणि तेव्हा तुम्ही माझं काम करून द्यायचं. सिंपल. सो डील. नाही, बरोबर आहे तुमचं. आफ्टर ऑल माझ्यासारख्या खराब हाताच्या माणसाबरोबर तुम्ही हात का मिळवाल ना? करेक्ट. पण मॅम काही झालं ना तरी तुमचे हात स्वच्छ राहिले पाहिजे. अनुज, त्याचा नंबर लिहून घे. हो. तुमचा नंबर सांगा आणि काय नावाने सेव्ह करायचा हेही सांगा. काय आहे ना, तुमच्यासारख्या माणसांचा काही भरोसा देता येत नाही. एक मिनिट. लकी आडनाव काय तुमचं? आडनावाची कोणाला पडली आहे मॅम? लकी आहे माझं नाव. हेच नाव आहे आणि तेच आडनाव. आणि काय आहे, जो कोणी लकीकडे येतो ना, लकी त्याचं लक पूर्णपणे बदलून टाकतो. हा माझा नंबर. So now it's final. The deal is final. 7 दिवस? I mean 5 दिवस, right? चला 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 जेवूयात आता आपण, खाऊया. मुलींनो, ती तुम्हाला तुमच्या बाबांपासून दूर करते, त्यामुळे तिच्या फार जवळ आपण जायचं नाही. कळलं ना? हा, आपलं टाळलंय. हो ना? मी घरून येताना सगळ्यांसाठी इडली घेऊन आली आहे. आता खाऊयात. ओके आले, मी पण आले. आत्या अंजी बरोबर बोलत होते, आपण तिच्या खूप जास्त जवळ नाही जायला पाहिजे. समजेल, आपण तिकडे जाऊ. शिनू मनू, अगं कुठे चालत? खाऊन घ्या. थांबा, मी बघतो. नाही असू देत, मी बघते. फुलताई बघशील. आले. शिनू मनू, शिनू मनू.
वा 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 आवरे कॉम्पिटिशन आहे तुला बरं का त्यामुळे आपल्या होणाऱ्या सुनेच्या हाताला चव आहे का 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 ए चिनू मनू अजून आले नाहीत. बराच वेळ झाला ना ते. मी बघून येतो जरा. चिनो मनू चिनो मला लागलं तर नाही ना. आकाश हे बघ इथे आई बाबा भाऊजी इकडे आहेत. अगं बाई काय काय झालं काय? आकाश अरे सगळं ठीक आहे ना बाबा बाबा चिनू म्हणून या इथे येऊन उभे राहिल्या होत्या. मनू तर खाली पडणार होती. काय ते तर नशीब चांगलं की वसुंधराने वाचवलं त्यांना. हे खूप खोल आहे वसुंधरा आज तुम्ही इथे नसता तर माहित नाही काय झालं असतं. तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं तर नाहीये? मी लंगडत होता, मी बघितलं तुम्हाला. आई तू ठीक आहेस ना?
चिनू म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं इकडे यायला? तुमच्यामुळे लागला तर वहिनीला. रागावू नको रे तिला. आई रागवू कसं नको? हा, वसुंधरांचा जीव गेला असता आता. आणि वसुंधरा, तुम्हाला स्वतः जीवाची काळजी नाहीये का? चिनू मनूसाठी तुम्ही इतका विचार नाही केला हो मी. मनू पडते असं दिसलं मला आणि मग मी धावत गेले. एक वेळेस मला काही झालं तर मी सहन करू शकले असते, पण मनू लहान आहे अजून. याला म्हणतात मदरली इन्स्टिंक्ट. बरोबर आहे. एक आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काहीही करू शकते. खरंच मुलींच्या अंगावर एक ओरखाडा पण नाही. किती स्ट्रॉंग वहिनी मिळाली आहे मला. आई, आपण आज वसुंधरा वहिनी आणि बनीला घरी आणायला पाहिजे होतं. लग्न व्हायचंय अजून. काय आई, अगं तू कुठल्या काळात अडकलीस? मनूचा जीव वाचवलाय तिने. हे बघ, असं काहीतरी ना फक्त काहीच करू शकते. आणि दादाचं लग्न होईल तेव्हा ती त्याची बायको बनेल, पण ही या दोघींची ऑलरेडी आई झाली आहे. आई, मी काय म्हणतो, आपण वसुंधरांच्या घरी एक गिफ्ट पाठवून देऊया का, थँक्यू म्हणून? हा, हो, काहीतरी काय बोलताय? तिला नाही आवडणार. आणि तिने हे सगळं गिफ्टसाठी केलंय का? अहो, पर्क केल्यासारखं वाटेल तिला. एक मिनिट, तुला खबर माहित तिला काय आवडेल काय नाही ते? जावा होण्याआधी बेस्ट फ्रेंड झालंच वाटतं. अवनी, काय गप्पा मारत बसणार आहेस का? इथं पाणी वगैरे पण देणार आहेस? आणते आई. अरे अरे मधू चिडू, ये इकडे इकडे जा जा. बर, मला सांगा, तुम्ही अशा कशा गेलात त्या भूतबंगल्यात लपायला? आम्हाला वाटलं तिथे लपाछुपी अजूनही चालू, म्हणून आम्ही तिकडे गेलो. असं झालं होय? या, तुम्हाला वाटलं लपाछपी चालू आहे, आपण काय रात्रीपर्यंत खेळणार होतो लपाछपी? बर, आता इथे उभ्या राहा, हं? आणि देवबाप्पा समोर हात जोडा आणि म्हणा की आम्ही आता पुन्हा असं वागणार नाही. देवबाप्पाला प्रॉमिस करा की आम्ही आमच्या लोकांना सोडून कधीही जाणार नाही. आता वसू होती म्हणून तिने तुम्हाला वाचवलं, दरवेळेला ते असेलच असं नाही का? हा, चला म्हणा म्हणा म्हणा. हे बाप्पा, चूक तुझी आहे, तू आम्हाला लपायची बुद्धी दिलीस. पुन्हा असं करू नकोस. मनूला काय झालं असतं म्हणजे तुला कळत नाही का? वहिनी, दमले ग बाई. म्हणून सांगत होते तुम्हाला, या वयामध्ये ही पिकनिक वगैरे नकोच. म्हणून नाही ग, या वसुंधरेचं कौतुक ऐकून ऐकून दमले मी. वहिनी, नाही म्हणजे तसं माझं काही म्हणणं नसतं, पण मला काय वाटतं माहितीये का, सगळ्यांचं कौतुक मिळवण्यासाठी तिने मुलींना वाचवण्याचं नाटक केलंय. तुम्हाला खरं सांगू, आकाशने सुद्धा तिचा जीव वाचवलाय ना, त्याचं कौतुक आहे कोणाला? वसुंधराने स्वतःच्या जीवावर उदार होऊन मनूला वाचवलं. खरंच खूप कौतुक वाटतं मला. त्या किती दोनदा वगैरे भेटले असतील चिनू मनूला? हो, इतका जीव कसा लावला असेल त्याने? माझी वसुंधराना एक आई आहे, त्यामुळे आई आपल्या बाळासाठी काहीही करू शकते.
पण त्या अजून चिनूमुनूची आई झाल्या पण नाही. भाऊजी, वसुंधरा त्या क्षणी त्यांची आई झाली होती ज्या क्षणी वाढदिवसाच्या दिवशी तिने त्यांचे केस बांधले, त्यांना हवा तसा केक बनवला, त्यांची दृष्ट काढली. कसं आहे ना भाऊजी, काही जन्मोजन्मीचे नाते अगदी एका क्षणाला जुळावे असं काहीतरी झालंय. आता तरी मुलींचं वसुंधराबद्दल असलेलं मत बदलू दे म्हणजे झालं.